स्वामी समर्थ घाटावर महिन्यापूर्वी चैतन्य देवा तोरणे वय वर्ष 20 याच्या खून प्रकरणातील कुख्यात गुंड लखन इसरडे याला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ताब्यात घेतले, अशी माहिती LCBचे निरीक्षक संजीव झाडे यांनी दिली. इसरडे हा एका महिना पोलिसांना गुंगारा देत होता. तो परराज्यात असण्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानुसार छापेमारी करत असताना त्याला ताब्यात घेण्यात आलं. आणि याबाबत अधिक माहिती अशी की मृत चैतन्य तोरणे हा वाढपी होता. तो 14 जुलै रोजी सायंकाळी स्वामी समर्थ घाटावर गेला. त्यावेळी संशयित त्या ठिकाणी आले. त्यांनी पूर्वीच्या कारणातून वाद घातला. त्यानंतर कुऱ्हाड, चाकूने तोंडावर, पोटावर, डोक्यात वार केले. त्यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि ही घटना परिसरातील अनेक लोकांनी पाहिली. चैतन्याचा अति रक्तस्रावाने मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत राकेश शामराव कांबळे, सुनील उर्फ मुक्या, निलाप्पा संजय गांधी झोपडपट्टी, स्वस्तिक वे पुलाच्या मागे, भीमनगर सांगली, कृष्णा उर्फ मुदक्या, कुटनाप्पा कांबळे, करण किशोर शिंदे, महेश विजय नाटेकर, न्यू टिंबर एरिया सांगली यांच्यासह 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड लखन इसरडे पसार होता. त्याला आज अखेर ताब्यात घेण्यात आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.